कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. परिवर्तन आघाडीचे मधुकर घारे हे सुद्धा प्रचारामध्ये आपले सक्रिय झालेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्यावेळेला सुधाकर घारे अडचणीत होते त्यावेळेला पक्षाला सावरणं, परिवाराला सावरणं आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, आपल्या जवळच्या लोकांना सावरणं ही महत्वाची जबाबदारी सुद्धा काही दिवसापूर्वी त्यांनी पार पाडली. त्यामुळे आपला भाऊ अडचणीत सापडलेला आहे, त्याच्या मदतीला मधुकर घारे मदतीला धावले आणि पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा परिवर्तन आघाडीच्या प्रचारात सहभागी दिसलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे सध्या मधुकर घारे आक्रमक, अभ्यासू बोलण्याचा प्रयत्न करतायत, आक्रमक टीका विरोधकांना देण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक ठिकाणी प्रचारामध्ये, विभागामध्ये जाताना दिसून येत आहेत. त्यामुळे याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. शांत, संयमी, राजकारणापलीकडचे व्यक्तिमत्व, ज्यांच्याशी सगळ्याच राजकीय पक्षांची संबंध आहे, मधुभाऊ म्हणून त्यांची ओळख आहे कर्जतच्या राजकारणात. आपण त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय निवडणुकीच्या निमित्ताने. सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. खरं तर मधुकर घारे शांत, संयमी, आम्हाला या निवडणुकीमध्ये मात्र विरोधकांसारखे आक्रमक दिसत आहेत. शांत मधुभाऊ आता आक्रमक झाले, कसं काय? नमस्कार. आज कर्जत तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक, पंचायत समिती निवडणूकचा प्रचार अतिशय वेगाने चालू आहे. आणि ह्या प्रचारामध्ये आमचे नेते सुधाकर शेठ घारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते नितीनजी सावंत यांच्या मधून आमची परिवर्तन विकास आघाडी स्थापन झालेली आहे. आणि परिवर्तन विकास आघाडी स्थापन झाल्यानंतर या कर्जत तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झालेला आहे आणि अतिउत्साहामध्ये हा प्रचार चालू आहे. आणि तुम्ही पाहताय तर कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 6 उमेदवार, 12 उमेदवार पंचायत समितीचे, हे अतिशय चांगले उमेदवार आम्ही परिवर्तन विकास आघाडीमधून दिलेले आहेत. आणि अतिशय प्रचंड कार्यकर्त्यांच्या संख्येने हा प्रचार चालू आहे. अतिशय उत्साहामध्ये कार्यकर्ते काम करत आहेत. आणि आम्ही 100% या कर्जत तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये जे परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार दिलेले आहेत ते 100% निवडणुकीत यशस्वी होतील अशी आम्हाला खात्री आहे. सर, काय मुद्दे घेऊन जातात तुमच्याकडे वेगवेगळ्या? तुम्ही आज एका तासाने इकडे असता, एका तासाने तिकडे असता, एका तासाने त्या प्रभागामध्ये असता. सगळ्या सध्या जोरदार गाडी धावते तुमची. सध्या तुम्ही पाहिलं असेल, मागील काळामध्ये जे विरोधक आहेत त्या विरोधकांनी जे काही खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला आणि जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, शेवटी जनतेला कळतंय, जनता ही खूप सुज्ञ आहे, त्यांना समजतंय. अशा परिस्थितीमध्ये खोटे आरोप करणं आणि कुठल्या तरी नेत्यांना बदनाम करणं, सुधाकर घारे यांना बदनाम करण्याचा सुद्धा यांनी प्रयत्न केला. भरतभाई भगत यांना सुद्धा काही अडचणीमध्ये टाकण्यात आलं. पण जनता ही खूप सुज्ञ आहे. कुठलेही त्यांच्या जी त्यांचे डावपेच आहेत, हे डावपेच कशासाठी केले गेले, येणाऱ्या समोर जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर करून ह्या गोष्टी करण्यात आल्या, हे आम्हाला सर्व ज्ञात आहे, जनतेला ज्ञात आहे. तर गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडीने जो चमत्कार केला आणि कर्जत नगरपालिकेमध्ये जो परिवर्तन विकासाचा झेंडा फडकला, त्याची कुठेतरी भीती यांना निर्माण झाली असावी असं मला वाटतंय. आणि मग कुठेतरी एक खोटं काम करण्याचा प्रयत्न केला. सर, खरं तर मधल्या काळामध्ये तुमचा परिवार, तुमचा पक्ष सगळं अडचणीत आलं होतं. त्यावेळेला घरातलं वातावरण कसं होतं? कारण तुम्ही मोठे बंधू आहात आणि एक सर्वांशी समतोल वागणारे नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे परिवार, पक्ष त्या काळामधले कसं सगळे सावरण्याचं काम तुम्ही त्यावेळेला केलं? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत आहे. गेले
मला वाटतं 94-95ला मी काँग्रेसचा युवकचा उपाध्यक्ष होतो. तेव्हा संतोष शेठ भोईर हे काँग्रेसचे अध्यक्ष तालुक्याचे होते. त्यावेळेपासून मी जवळजवळ राजकारणामध्ये 25 ते 30 वर्षामध्ये मी राजकारणात सक्रिय आहे. आणि माझा स्वभाव कर्जत तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. मी शांत स्वभावाचा माणूस आहे. मी माझ्यामध्ये पडत नाही. मी सर्वांशी, सर्व पक्षाशी, सर्व कार्यकर्ते माझे चांगले संबंध आहेत. पण कुठेतरी अति झालं तर कुठेतरी खोटी कामं राजकारणामध्ये तयार झाली का माणसाला कुठेतरी वेगळा राग येतो. आणि शांत असलेला माणूस सुद्धा कधी कधी त्याच्या संयमाच्या पलीकडे गेल्यानंतर त्या माणसाचे संयमाचे मान फुटतो. अशा परिस्थितीत मी पाहिलं असेल, गेले अनेक दिवस आमच्यावरती तो प्रसंग आला आणि त्या प्रसंगातून सावरण्यामध्ये आमचं जे कुटुंब आहे, अतिशय कुटुंब आमचा त्रासामध्ये होतं, अतिशय टेन्शनमध्ये होतं. जेव्हा खोटा आरोप होतो तेव्हा माणसाला जास्त मानसिक त्रास होतो. आणि त्या गोष्टीतून आम्ही ज्या गोष्टी तो मार्ग काढत होतो त्या मार्ग 100% निघेलच. शेवटी सत्याचा विजय असतो. सत्तेचा विजय नक्की होणार आहे. जे दूध का दूध पाणी का पाणी हे होणारच आहे. त्याच्याबद्दल काय कोणाला काळजी करायची गरज नाही. पण माणसाने, मला तर असं वाटतंय की प्रत्येकाने राजकारणामध्ये काम करत असताना विचाराची लढाई विचाराने लढावी. राजकारण करताना आपण एकामेकाच्यावरती जे टीका करतो किंवा ज्या गोष्टी करतो त्याचं सुद्धा आपण भान ठेवलं पाहिजे. आणि कुठेतरी एखादं आयुष्य बर्बाद करणं, एखाद्या आयुष्यातनं उठवणं, ह्या गोष्टी जर कोण राजकारणामध्ये करत असेल तर जास्त दिवस नसतात. शेवटी जेव्हा खड्डा आपण दुसऱ्यासाठी खोदतो त्या खड्ड्यामध्ये जो आपण पडतो याचा सुद्धा जाणीव समोरच्याला असली पाहिजे असं मला वाटतं. सर, वेनगावमध्ये ठाण मांडून बसलेल्या आहात, प्रचारामध्ये सक्रिय दिसताय, जगदीश ठाकरेंच्या मदतीला खूप धावताय तुम्ही. तर जगदीश ठाकरे एक चांगले समाजसेवक आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. आणि मागच्या निवडणुकीमध्ये काही अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांची ही निवडणूक मागची सुद्धा त्यांच्या सुद्धा ठाकरे उद्धव ठाकरे झाली, भावकीत त्याची निवडणूक झाली. आणि त्यामध्ये त्यांना काही मतदारांमध्ये थोडासा फटका बसला असावा आणि थोडा त्यांना काही अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला. पण तरी सुद्धा जगदीश ठाकरे थांबले नाही. जगदीश ठाकरे त्यांच्या उमेदवार चित्रताई ठाकरे आहेत त्या सुद्धा कायम जनतेमध्ये, महिलांमध्ये सक्रिय राहिल्या. आणि परिवर्तन विकासामधून त्याही आज ते उमेदवार लढत असताना अतिशय जगदीश ठाकरेचा स्वभाव हा सुद्धा चांगला आहे. पारमार्थिक त्यांचं कुटुंब आहे. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुद्धा समाजसेवेमध्ये, महिलांच्या मध्ये चांगले सक्रिय असतात. आणि चांगल्या त्या माझ्या बहिणीप्रमाणे आहेत आणि ते चांगले काम करतील आणि आम्हाला अपेक्षा आहे. आणि पंचायत समितीमध्ये जेव्हा काम करत असताना समोरच्याकडे धनशक्ती आहे पण जनशक्ती हे जगदीश ठाकरेकडे आहे. आणि धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती लढत आहे. त्याच्यामुळे 100% जनशक्तीचा विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि तुम्ही पाहत असाल की या पंचायत समितीमध्ये प्रचार करत असताना समोरचे विरोधक जे आहेत ते त्यांची सुद्धा सुनबाई तिथे निवडणूक लढत आहे, ती सुद्धा माझ्या बहिणीसारखी आहे. पण निवडणूक लढत असताना ज्या जगदीश ठाकरेच्या पत्नीला जो अनुभव आहे, जो राजकीय आणि त्यांचा जगदीश ठाकरेंचा त्यांचा फायदा जो होणार आहे तो खूप लोकांच्या मनात भावलेला आहे. नेते या निवडणुकीमध्ये जी जनता आहे वेनगाव पंचायत समितीची नक्कीच जगदीश ठाकरे यांना स्वीकारतील. सर, बाहेरचा उमेदवार आहे असा प्रचार केला जातो, ते काय कितपत खरं आहे? परिवर्तन आघाडीकडून आरोप केला खरं आहे ते. आज जर मी मागच्या बाईटमध्ये तुम्हाला वाटतं सांगितलं असेल तेव्हा तुम्ही कर्जत तालुका नव्हे तर पूर्ण कर्जत खालापूरचं प्रतिनिधित्व करताय. तेव्हा तुम्ही काम करत असताना तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा कर्जत खालापूरचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आमदार म्हणून मागच्या वेळेस तुम्ही मागच्या 5 वर्ष होतात. आता सुद्धा जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. पण जेव्हा काम करत असतो, जेव्हा पुढच्या स्टेपवर जात असताना जेव्हा ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी आपल्याकडे केलेलं आहे, ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला आमदार म्हणून करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. शेवटी वेनगाव पंचायत समिती गणामधून मला वाटतं आमदार साहेबांनी एका बाईटमध्ये सांगितलं का आमच्या मनुष्याची सुरुवात ही वेनगाव पंचायत समितीच्या माध्यमातून झाली. आणि त्या जेव्हा विजय झाला तिथे संतोष भुरी यांना पराभव पत्करावा लागला. आणि तिथे संतोष भुरी अल्पशा मताने 17 मतांनी मला वाटतं पराभूत झाले. आणि तिथून त्यांचा एक राजकीय त्यांची वाटचाल चालू होती. आमदार साहेब स्वतः बोलले आहे. मला असं वाटतंय त्या पंचायत समितीमध्ये जर कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी एवढं जर रक्ताचं पाणी करून काम केलं असेल तर अनेक कार्यकर्ते त्या पंचायत समितीमध्ये काम करत आहेत. त्या कार्यकर्त्यांना जर तयार केलं असतं, त्या कार्यकर्त्यांना मोठं केलं असतं तर तिथं नक्कीच कार्यकर्ते आज तिथे आहेत. त्या लेवलचे कार्यकर्ते शिंदे गटामध्ये तिथे आहेत. ते त्यासाठी ते काम सुद्धा करतायत. पण जर त्या कार्यकर्त्यांना जर तयार केलं, तिथं पंचायत समितीचे सदस्य बनवलं, तिथं सभापती बनवलं किंवा तिथं अनेक त्यांना वरच्या पदावर दिलं
तर तिथले कार्यकर्ते तयार होतील. पण तिथे त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय आमचा बालेकिल्ला आहे, तिथे आमच्या कार्यकर्त्यांची खाण आहे, मग तुम्ही तिथं कार्यकर्ता का तयार करत नाही, तिथं तुम्ही एखादा नेता का तयार करत नाही? मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्याच्या व्यतिरिक्त त्या पंचायत समितीमध्ये तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी त्यांनी एखाद्या कार्यकर्त्याला व्यावसायिक सुद्धा मोठा केला नाही, एखाद्या बिझनेसमध्ये मोठा केला नाही, किंवा तो आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी वरचढ होईल काय, तो आपल्याबरोबर राहील की नाही याची भीती त्यांना आहे. आणि त्या वेणगाव गणामध्ये तुम्ही पहा, त्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतमध्ये आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये मला एक तरी कार्यकर्ता दाखवा. तिथे ठीक आहे, भाई गायकर असतील, ते स्वतःच्या ताकदीवरती मोठे झाले, ते आज राजकारण करत ते अनेक वर्ष राजकारण करतायत. त्यांचा जावई असेल, ते व्यक्ती आज धंद्यामध्ये काम करतायत, त्यांचा व्यवसाय वेगळा असेल. तुमच्या वरही ग्रामपंचायत पहा, कोण मोठा केलेला आहे? तुम्ही दहीगाव त्या पंचायतमध्ये जा, तिकडे तुमच्या जांभिवली पंचायतमध्ये जा, त्या ठिकाणी जे कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत, कुठलाही कार्यकर्ता ते मोठा केलेला नाही. त्यांनी जर त्या कार्यकर्त्यांना मोठा केला असतं तर त्यांना आम्हाला सुद्धा आनंद झाला असता. आता स्थानिक कार्यकर्ता, स्थानिक जर तिथं एखादं नेतृत्व दिलं असतं, तिथं स्थानिक जगदीश ठाकरेंच्या विरोधात एखादी महिला दिली असती तर ती एक नक्कीच तुरंत झाली असती. जनतेमध्ये कुठला हा जो आम्ही बोलतोय बाहेरचा उमेदवार आहे, ती आमची भगिनी आहे, त्यांना उभं राहायचा अधिकार, कुठेही राहायचा अधिकार आहे, पण तरी सुद्धा त्या गणामध्ये जर तुम्ही तिथं स्थानिक उमेदवार दिला असता तर एक जनतेला बरं वाटलं असतं. सर, पण तिकडे कळंबमध्ये तुम्ही डामसेंना दिलाय, तिकडचे लोकांचं म्हणणं आहे तुमचा उमेदवार बाहेरचा आहे. ठीक आहे ना, त्या ठिकाणी आदिवासी समाजाचा उमेदवार असल्यामुळे मी मागाशी तुम्हाला सांगितलं जो फरक आहे तो. डामशे साहेब म्हणजे काय, त्यांच्या समोर पुढचा कोण प्रतिबंध करत नाही, जिल्हा परिषदमध्ये म्हणा किंवा तालुक्याला किंवा राज्यामध्ये कोण काम करत नाही. ते एक आदिवासी समाजाचं नेतृत्व आहे. ते ऑल ठिकाणी त्यांचं तुम्ही चमत्कार पाहिला असेल तर प्रत्येक ठिकाणी जिथे उभे राहतात तिथे ते निवडून येतात. आणि त्यांचा प्रत्येक जिल्हा परिषद वार्डामध्ये मला त्यांचा तिसरा जिल्हा परिषदचा टर्म आहे. त्या टर्ममध्ये ते अनेक ठिकाणी उभे राहून निवडून आलेले. ते सामाजिक त्यांच्या आदिवासी क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत, आदिवासी समाजाला न्याय देत आहेत. मग त्यांना आदिवासी समाज स्वीकारतो आणि आपल्या इतर समाजामध्ये सुद्धा त्यांचं नाव चांगलं आहे. म्हणजे इतर समाजामध्ये सुद्धा ते कुठलाही कार्यक्रम असो, कोणाचा कुठला असो, तर इतर समाजात सुद्धा ते चांगलं काम करतायत. त्यामुळे सर्व समाज त्यांना स्वीकारतो. आणि डामशे साहेबांचं जे ते उभं राहिलेले आहेत, तर माझा उद्देश काय का, हे तुम्ही तालुक्याचं महाराष्ट्र लेवलला तुम्ही काम करताय, तुमच्या जर तुम्ही जिल्हा लेवलला तुम्ही काम करताय, तुम्ही आमदार म्हणून आहात, तर तुम्ही तिथे कार्यक्रम तयार केला पाहिजे. म्हणून मी त्यांच्यावर आक्षेप घेतोय. बाकी काय त्यांना मी बाकी विषय काय आक्षेप घेतो काय कारण नाही. ओके, काय मुद्दे साधारण प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन, आघाडीला किती जागा मिळतील साधारणपणे? आम्हाला तर 100% विश्वास आहे, कर्जत तालुक्यामध्ये 6च्या 6 जागावरती विजय हा परिवर्तन विकास आघाडीचा होईल. आणि 12च्या 12 ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार 100% पंचायत समिती निवडून येतील. हे नक्कीच आमचा त्याच्यावर विश्वास आहे. शेवटी आमचा विजन वेगळा आहे. आम्हाला काम करत असताना आमचं विजन वेगळं आहे. आमचे जे उमेदवार आहेत त्यांचं विजन वेगळं आहे. कुठेतरी तरुणांसाठी लघु उद्योग असतील, काही व्यवसाय असतील, काही नोकरी संबंध असतील, काही अनेक गावाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच आमचे नेते सुधाकर शेठ घारे आणि नितीनजी सावंत यांच्या माध्यमातून आम्ही सर्व त्या उमेदवारांना सर्व सांगितलेलं आहे, निश्चित निवडणूक लढवायची नाही. तर निवडणूक लढवल्यानंतर जेव्हा तुम्ही निवडून याल तेव्हा जनतेच्या ज्या समस्या आहेत या समस्या तुम्ही सोडवल्या पाहिजेत. आणि ज्यासाठी जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत ते नक्कीच ह्या गोष्टीला मध्ये प्राधान्य देतील आणि कर्जत तालुक्यामध्ये चांगलं काम करतील. सर, शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून? मी मतदारांना एक आवाहन करतो की तुम्ही जी परिवर्तन विकास आघाडी कर्जत तालुक्यामध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये आम्ही जी स्थापन केलेली आहे त्या माध्यमातून मी काही सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचे उमेदवार चांगले सुशिक्षित उमेदवार तयार केलेले आहे, उभे केलेले आहेत. त्यांचे नेतृत्व आमचे नितीनजी सावंत आणि सुधाकर शेळेकर कार्य करत आहेत. आणि त्यांचं काम तुम्ही पाहताय. आम्ही कुठेही राजकारण न करता जनतेच्या सेवेसाठी आम्ही सर्व तत्पर आहोत. जनतेची जी प्रलंबित कामे असतील ते कामे करण्यासाठी तत्पर आहोत. तुम्ही पाहिलं असेल ते विरोधक नेहमी विकास केला तर विकास केल्यानंतर तुम्ही पाहताय आज जो खांडस परिसर आहे, पाचरस परिसर आहे, कर्जतच्या शेजारी काही गाव आहेत, किरवलीसारखं गाव आहे, आजची परिस्थिती तर पाण्याची समस्या अजून सुटलेली नाही. अनेक वाड्या तिथं अजून त्यांचे पाण्याचे रस्ते सुरू झालेले नाहीत आणि त्यांचे विजेचे प्रश्न प्रलंबित आहेत. मग नक्की तुम्ही कामं कुठली केली हे मला कळत नाही. की तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी विकास कामं केली का अजून स्वतः लोकांसाठी केली का हे मला कळत नाही. तर शेवटी जेव्हा जर तुम्ही विकास केला का सलग तालुक्यामध्ये तुम्ही म्हणताय काम केलं, किती एवढे निधी आणला, तर अनेक प्रश्न आदिवासी बांधवांचे अनेक खेडोपाड्यामध्ये प्रलंबित प्रश्न आहेत. मग ते प्रश्न का सुटले नाहीत. पण आम्ही या
उद्या आमच्या ज्या निवडणुका ज्या होणार आहेत 7 तारखेला, तिथे आम्ही जेव्हा निवडणुका झाल्यानंतर जे आमचे उमेदवार निवडून येतील त्या उमेदवारांना आम्ही नक्कीच जनतेची सेवा करण्यासाठी आणि झेडपी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि पंचायत समिती जी होती नक्कीच झेंडा परिवर्तन विकासाचा फडकेल. सभापती उपसभापती सर्व जास्त सदस्य आमचे निवडून येऊन त्या कर्जत तालुक्याची पंचायत समिती जेव्हा आमच्या ताब्यात येईल तेव्हा कर्जत तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामे आणि अनेक जे प्रलंबित आमचे आदिवासी बांधव असतील, इतर आमचा समाज असेल, त्यासाठी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. हे होते मधुकर घारे. त्यांनी सांगितलं विकासाचे मुद्दे असतील, आमदारांनी केलेले विकास कामं नेमकी काय आहेत हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि पंचायत समिती वेनगाव मध्ये आमदारांनी तिथल्या शिवसेना कार्यकर्त्याला का न्याय नाही दिला हाच सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मधुकर भाऊ, खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा नमस्कार, आभार तुमच्या नमस्कार. परिवर्तन आघाडीला. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.